नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण 34 साईजचं डायरेक्ट प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग आहे ते कपड्यावरती कसं काढायचं ते बघणार आहोत. तर अगदी सोपी पद्धत आहे. तर इथे बघू शकता एम्ब्रॉयडरी ब्लाउज आलेला आहे आणि याचा पानगळा आहे बघू शकता ब्लाउजचा, मेन ब्लाउजचा. तर याचा अस्तरवरती आपण कटिंग कसं करायचं परफेक्ट ते बघून घेऊया आपण. तर इथे बघा, इथे हा गळा आहे तो खूपच पसरट आहे. तो आपण कसा ॲडजस्ट करायचा हे आपण पुढे बघणार आहोत स्टेप बाय स्टेप. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे अस्तर घेतलेलं आहे मी 80 सेंटीमीटर. अगोदर ते आपण खालच्या साईडने व्यवस्थित सरळ करून घेऊया. इथे मी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तुम्हाला 34 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर कटिंग अगदी परफेक्ट कसं करायचं जेणेकरून सुंदर पफ आपला ब्लाउजला येणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अगोदर आपण बॅक पार्ट कट करून घेऊया. तर इथे पूर्ण उंची 13 इंच आहे. तर त्याच्यात 1 इंच प्लस करून आपण 14 इंचावरती बॅक पार्टसाठी मार्किंग करूया. या पद्धतीने मी उंचीचं मार्किंग करून घेतलं आणि अशी स्ट्रेट लाईन आखून घेतली. तर आता शोल्डर आणि मुंड्याचं माप किती टाकायचं असतं हे बऱ्यापैकी आपलं मैत्रिणींना माहीत नसतं, ज्या नवीन शिकणाऱ्या आहेत. तर त्यांच्यासाठी सांगते, तुमचा पाठीमागचा गळा आहे तो 8 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला शोल्डरचं आणि मुंड्याचं माप आहे ते कमी घ्यायचं असतं. तर त्याचा चार्ट तुम्हाला पाहायचा असेल शोल्डर आणि मुंड्याचं माप किती घ्यायचं गळ्यानुसार, तर चॅनेलवरती अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन बघा. तर इथे मी 5.5 इंच शोल्डर घेतलेला आहे आणि 6 इंच इथे मी मुंडा घेतलेला आहे बघू शकता. ही आता छातीची रेषा आहे ती मी सरळ आखून घेतली मुंड्यापासून पुढे. तर इथे बघा, त्याच्या पुढे अर्धा इंचाचं मी मार्किंग केलं आणि अशी तिरकी रेषा आखून घ्यायची आहे. तर याने काय होतं, आपलं काखेमध्ये बिलकुल आपला घोळ येत नाही. तर इथे छातीचं मार्किंग मी करून घेत आहे लगेचच. 8.5 इंचावरती मी एक मार्किंग केलं आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत आपण. जर तुम्हाला इथे लूजिंग पकडायचं असेल तर तुम्ही पकडू शकता. तर इथे मी बघा 8.5 इंचावरती एक मार्किंग केलं आणि त्याच्या पुढे मी अर्धा इंच लूजिंग पकडून 2.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. इथे खालच्या साईडला कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच टक्ससाठी जातं ते मार्किंग केलं आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. या पद्धतीने बॅक पार्टचं मी मार्किंग करून घेतलं आणि आता इथे कोपऱ्यातून आपल्याला 1 ते 1.5 इंचावरती मार्किंग करायचं असतं. तर मी इथे 1 इंचावरती मार्किंग करून घेतलं, कारण की पाठीमागचा गळा आपला आहे डीप आहे त्याच्यामुळे. इथे आतल्या रेषेचा मध्य केला मी आणि तिथून असा हा फ्रेंच कर्वच्या सहाय्याने आर्महोलचा शेप आहे तो मी देऊन घेतला पद्धतीने. आणि फिटिंगच्या इथे थोडासा पाव इंच आतल्या साईडला हा शेप आहे तो देऊन घ्यायचा असतो आपल्याला. इथे बघू शकता. इथे मुंड्याचा प्रॉपर शेप देऊन झालेला आहे. इथे आतल्या रेषेवरती बघू शकता मी मुंड्याचा शेप घेतलेला आहे. तर ते 2.5 इंचावरती मी आता गळा खोलीसाठी मार्किंग केलं. तर माफ करा, इथे कॅमेरा थोडासा हललेला असल्यामुळे व्यवस्थित तुम्हाला दिसत नसेल. तर इथे बघा, पाठीमागचा गळा आहे तो 8.5 इंच आहे. तर मी 9 इंचावरती मार्किंग केलं आणि इथे 3 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि त्याचा बॉक्स आहे तो इथे व्यवस्थित आखून घेतला. तर याच्यामध्ये सिंपल आपण गोल गळ्याचा शेप देऊन घेणार आहोत. तर असा गोलाकार वस्तूच्या सहाय्याने गोल शेप आहे तो गळ्याचा देऊन घ्यायचा. इथे टक्स देण्यासाठी शोल्डरच्या मधोमध असं एक मार्किंग करायचं आणि त्याच्या खाली एक मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे आपलं प्रॉपर पाठीमागच्या टक्सचं मार्किंग आपल्याला भेटतं. तर या पद्धतीने आपला बॅक पार्ट आहे तो मार्किंग करून झालेला आहे परफेक्ट असा. तर तो आपण कट करून घेऊया. तर व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. आपण प्रिन्सेस कटचा शेप अगदी सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला पुढे सांगितलेला आहे. तर इथे बॅक पार्टचं आपलं परफेक्ट कटिंग करून झालेलं आहे. तर इथे मी गळ्याच्या इथे कट्स मारला आणि फिटिंगच्या इथे एक कट्स मारला. आपल्याला तो फिटिंगच्या वेळेस खूप महत्त्वाचा पडतो हा कट्स मारलेले आहेत ते. बॅक पार्टचं कटिंग झालेलं आहे. आता बॅक पार्ट ठेवून आपण फ्रंट पार्टचं कटिंग करणार आहोत. तर इथे बघा, या पद्धतीने आपण बॅक पार्ट ठेवणार आहोत. तर आणि राहिलेल्या कपड्यामध्ये आपण बाही कट करून घेणार आहोत. तर मी बाहीचं पण कटिंग होत आहे की नाही हे बघितलं. तर अगदी परफेक्ट आपलं बाहीसाठी पण कपडा शिल्लक राहिलेला आहे अस्तरचा. तर तो आता मी कशा पद्धतीने ॲडजस्ट करत आहे बघू शकता. इथे आपल्याला हुकाईसाठी पाव इंच पण सोडायचा आहे. तर इथे बघा, मी परत एकदा दाखवते. हा बाहीसाठी आपला एवढा कपडा राहत आहे बघू शकता. तर मी असा हा बॅक पार्ट ठेवलेला आहे माझ्याकडे तोंड करून.
तर हे कपडा आहे तो मी आतमध्ये लावून घेते, म्हणजे आपल्याला प्रॉपर परफेक्ट असं मार्किंग करता येईल. इथे अगोदर काय करूया आपण, 1/2 इंच हुक पट्टीमध्ये जातं आपलं, तर त्याची रेषा मी आखून घेतली. आणि आता त्याच्या पुढे आपण बॅक पार्ट ठेवून त्याचं मार्किंग करून घेऊयात स्टेप बाय स्टेप. तर इथे मी व्यवस्थित अगोदर ते कापड आहे ते कट करून घेतलं व्यवस्थित इक्वलमध्ये. आता त्याच्या पुढे आपण बॅक पार्ट ठेवून घेऊया या पद्धतीने. तर इथे अर्धा इंच खालच्या साईडला मी प्रिन्सेस कटसाठी सोडलेला आहे. पद्धतीने जसा आहे तसा आता बॅक पार्ट आपण आखून घेऊया अगोदर पिनअप करून. इथे उंची कमी आहे त्याच्यामुळे मी अर्धा इंच घेतलेला आहे. तुम्ही 1 इंच पण वाढवून घेऊ शकता. बऱ्याच मैत्रिणींचा परत मला कमेंट येतात, तुम्ही काही व्हिडिओमध्ये 1 इंच सोडायचं सांगता, काही व्हिडिओमध्ये अर्धा इंच सोडायचं सांगता. तर हे टोटली आपल्या उंचीवरती डिपेंड असतं मैत्रिणींनो, कन्फ्युजन करून घेऊ नका. तर इथे 2.5 इंच या साईडला मी वाढवलेलं आहे बघू शकता, जिथे आपण टक्स घेणार आहोत. आणि इथे आता वरच्या साईडला मी 1 इंच वाढवणार आहे, जो आपला हा काखेमध्ये 1 इंच अर्धा इंचाचा टक्स येतो आणि टोटल 1 इंच तो टक्स आपला दिला जातो. खालच्या साईडला अर्धा इंच वाढवला आणि आता जसा आहे तसा आपण तो आखून घेऊया अगोदर बॅक पार्ट. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊजचं मी तुम्हाला वेगळं जरी कटिंग दाखवलं असलं तरी त्याचा उद्देश एवढाच असतो की तुमचा ब्लाऊज आहे तो एकदम परफेक्ट पफ सहित यावा. त्याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ व्यवस्थित बघत चला, जेणेकरून तुम्हाला नवनवीन शिकायला मिळणार आहे मैत्रिणींनो. तर इथे सर्व मार्किंग मी व्यवस्थित करून घेतलेलं आहे बघू शकता आणि लिहून पण दाखवलेलं आहे कोणत्या साईडला किती इंच वाढवलेलं आहे. ते अर्धा इंच वाढवलं खालच्या साईडला आणि इथे फिटिंगच्या इथे वरती 1 इंच वाढवलं आणि खाली टक्स देण्यासाठी इथे मी 2 इंच वाढवलेला आहे बघू शकता. तर आता तो आपण व्यवस्थित कट करून घेऊया. जसा आहे तसा इथे मी बॅक पार्ट वरती हा फ्रंट पार्ट आहे तो कट करून घेतलेला आहे. त्याच्या पुढे आता चेंजेस काय करायचे आहेत मुंड्यामध्ये मी व्यवस्थित तुम्हाला दाखवते. तर या पद्धतीने आपला हा फ्रंट पार्ट आता मी कट करून घेतलेला आहे. तर गळ्याचे इथे मी कट्स मारून घेतला आणि फिटिंगचे इथे पण कट्स मारून घेतला. हा बॅक पार्ट आपण साईडला ठेवून देऊया. तर इथे बघा आता 2.5 इंच आपण गळा खोली घेतलेली आहे, 5.5 इंच शोल्डर घेतलेला आहे आणि 6 इंच मुंडा घेतलेला होता आपण, तोच फ्रंट पार्टला घ्यायचा आहे. आणि आता इथे पाठीमागच्या मुंड्यापासून अर्धा इंचावरती आपल्याला हा गोलाकार शेप देऊन घ्यायचा असतो पुढच्या भागासाठी. तो बी व्यवस्थित इथे आकार देऊन घेतला मुंड्याचा. आता तो कट करून घेऊया. इथे बघा आपला फ्रंट पार्टचा मुंडा आहे तो कट करून झालेला आहे. आता उभा टक्स किती द्यायचा असतो आणि आडवा टक्स किती द्यायचा असतो हा बऱ्याच नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींचा प्रॉब्लेम असतो. तर तेही मी पुढे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. तर इथे बघा 8.5 इंच आपलं फिटिंगचं मार्किंग येतं. 1 इंच आपलं टक्ससाठी जाणार आहे आणि राहिलेलं शिलाई मार्जिन राहणार आहे मैत्रिणींनो. तर इथे बघा उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला इथे आता 9.5 इंचावरती. ब्लाऊजवरती मी तुम्हाला हा टक्स कसा मोजायचा ते अगोदर दाखवते. तर हा मापाचा ब्लाऊज आलेला आहे. तर इथून शोल्डरपासून इथे परफेक्ट बघायचा आहे आपला मिडलपर्यंत पॉईंट किती येत आहे. तर तो येत आहे बघू शकता 9 इंच. तर त्याच्यात अर्धा इंच आपण शिलाई मार्जिनचं पकडायचं आणि 9.5 इंचावर मार्किंग करायचं. तर तुम्हाला असं समजलं नसेल तर हा चार्ट ऑलरेडी मी टाकलेला आहे प्रिन्सेस कटचा. बघू शकता उभा टक्स किती घ्यायचा साईजनुसार, आडवा टक्स किती घ्यायचा, तसेच मेन टक्स किती घ्यायचा. याचा चार्टचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल प्रिन्सेस कटचा तर तेथे जाऊन नक्की बघा. तर आपली 34 साईज आहे तर आडवा टक्स येणार आहे 3.4 इंच आणि उभा टक्स येणार आहे 9.5 इंच आणि मेन टक्स घेणार आहोत आपण 2 ते 2.5 इंच घेऊ शकता, काहीच हरकत नाहीये. तर इथे अगोदर 9.5 इंचावरती उभा टक्स आहे त्याचं मार्किंग करून घेऊया चार्ट प्रमाणे. आणि आडवा टक्स आहे 3.4 इंच, म्हणजे जेवढी साईज आहे त्याच्यामध्ये पॉईंट दिला. समजा 34 साईज आहे तर 3.4 इंच येणार, 36 साईज असेल तर 3.6 इंच येणार. तर ते बघा 3.4 इंचवरती मी मार्किंग करून घेतलं आणि असं प्लसचं चिन्ह आखून घेतलं. आणि ते खालच्या साईडला अर्धा इंच हा टक्स कमी करून तिथे मार्किंग करून घ्यायचं. 3.4 मधून अर्धा इंच मार्किंग करायचं आणि जेवढं काही येईल तेवढं तिथे अशी रेषा आखून घ्यायची. आणि इथला हा मेन टक्स आहे तो मी घेतलेला आहे 2.5 इंचाचा बघू शकता.
आणि त्याच्यावरती 1.5 इंचाचं मी मार्किंग करून घेतलं. आता प्रिन्सेस कटचा शेप कसा द्यायचा तो प्रॉपर बघू शकता तुम्ही. तर प्रिन्सेस कटचा शेप आहे तो आपल्याला एकदम बरोबर प्रॉपर मुंड्यातून द्यायचा असतो, बघू शकता इथे. या पद्धतीने मी देऊन घेतला कोपऱ्यातून. आणि आता हा 1.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथून असा आपल्याला प्रॉपर शेप आहे तो द्यायचा आहे, बघू शकता या पद्धतीने गोलाकार. अगदी हलक्या हाताने हा आपल्याला शेप आहे तो देता येतो. अगदी सोपा आहे. आणि इथला टक्स आहे तो अर्धा इंचाचा द्यायचा आहे, बघू शकता काकीतला. या पद्धतीने मी तो आखून घेतला. तर आपला प्रिन्सेस कटचा शेप आहे तो अगदी सुंदर देऊन झालेला आहे. तर इथे छातीचा चौथा भाग येतो तेवढा टाकायचा. पुढे 2.5 इंचाचं मार्किंग आपलं टक्ससाठी जाणार आहे ते घ्यायचं आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन येतं. तर आता इथे बघूया आपण पुढचा गळा किती आहे आपला 5.5 इंच. तर 6 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. आणि इथे खालच्या साईडला गळा रुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मी 2.5 इंच घेतलेली आहे आणि त्याचा बॉक्स आहे तो या पद्धतीने आखून घेतला. आणि इथे मी पान गळ्याचा सिंपल असा सुंदर असा शेप आहे तो मी देऊन घेते. कारण मेन ब्लाऊजवरती पानगळ्याचा शेप आहे मैत्रिणींनो. तर इथे अर्धा इंच आपल्याला वरच्या साईडला मार्किंग करायचं असतं. त्या अगोदर आपण बॅक पार्ट घेऊया आणि फ्रंट पार्टमध्ये इथे शिलाई मार्जिन चेक करून घेऊया. आपलं एक्स्ट्रा तर होत नाही ना. तर इथे बघू शकता या पद्धतीने शिलाई मार्जिनच्या इथे बॅक पार्ट पकडायचा. तर बघू शकता जेवढं काही एक्स्ट्राचं येईल तेवढं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे टक्सपासून, असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि ते गळ्याच्या साईडला हा अर्धा इंच या पद्धतीने टक्स आहे तो वरती घ्यायचा आहे, बघू शकता मार्किंग आहे ते. हे आपण सर्व मार्किंग कट करून घेऊया. तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग कसं करायचं ते सांगितलेलं आहे. आता स्टेप बाय स्टेप आपण ते कट करून घेऊया. इथला टक्स आहे तो पण मी व्यवस्थित कट करून घेतला मुंड्यातला. आणि आपला हा मेन टक्स आहे तो पण व्यवस्थित कट करायचा आहे आणि इथे कट्स मारून घ्यायचा जिथे आपण उभ्या टक्सचं मार्किंग केलेलं होतं तिथे. तर गळ्याचा शेप आहे तो आपण नंतर कट करून घेऊया मेन फॅब्रिकवरती ठेवल्यानंतर. तर आता फ्रंट पार्टचं आपलं कटिंग करून झालेलं आहे. आता आपण बाहीचं कटिंग कसं करायचं ते बघूया. तर बाहीचं कटिंग आपण फ्रंट पार्टचा मुंडा मोजून करत असतो, पण इथे आता आपण बॅक पार्टचा मुंडा मोजून करूया. तर इथे बघा 8 इंच तिरका मुंडा मोजून आला आणि त्याच्यात 1.5 इंच प्लस केलं तर आलं 9.5 इंच. तर माझी बाही कटिंगची अगदी सोपी पद्धत आहे घडी काढायची. असा मुंडा आहे तो आपल्याला तिरका मोजायचा असतो आणि त्याच्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन प्लस करायचं असतं. याने आपली बाहीची घडी आहे ती भेटते आपल्याला. तर इथे बघा 9.5 इंचावरती बाहीच्या घडीचं मार्किंग करून घेतलं मी. आणि 3 इंच उंची आहे बाहीची, तर 4 इंच मी 1 इंच प्लस करून 4 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आणि असा हा बॉक्स आहे तो आपण आखून घेऊया. इथून तिरकं आता मोजून बघायचं आपलं. इथे आर्म होल आपला 8 इंच कुठे येत आहे ते तिथे एक मार्किंग करायचं, किंवा मग असं 2 इंच आपण करतोच नेहमी. इथे कॅप हाईट 2 इंच टाकली आणि इथून पुढे परत 2 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे नेहमीप्रमाणे. आणि 8 इंच परफेक्ट आपला आर्म होल आलेला आहे, बघू शकता. आणि इथे वरच्या साईडला 1 इंचावरती पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग केलं आणि 2 इंचावरती पाठीमागच्या मुंड्याचा शेप देत या पद्धतीने आकार आहे तो 5 इंच खाली घेतला. आणि त्यापासून पुढे 2.5 इंचावरती मार्किंग करून 1.5 इंचावरती पुढच्या मुंड्याचा शेप देत असा हा बाहीचा पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो देऊन घेतला. आणि इथे दंडघेर आहे तो 6.5 इंच घेतला आणि त्याच्या पुढे 1.5 इंच ते 2 इंच शिलाई मार्जिन तुम्ही घेऊ शकता. तर बाहीचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर माझ्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत सेपरेट बाही कटिंगचे. ते जाऊन नक्की बघा जर तुम्हाला याच्यामध्ये समजलं नसेल बाहीचं कटिंग कसं केलं ते. तर इथे बघा पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो मी इथे कट करून घेतला आणि परफेक्ट अशी आपली छोटीशी बाही आहे ते इथे कट करून झालेली आहे. तर ही बाही मी तुम्हाला चेक करून दाखवणार आहे. आपली कटिंग केलेली बाही कुठे कमी तर पडत नाही आहे ना. तर आपण बॅक पार्टचं मुंडा मोजलेला होता त्यामुळे बॅक पार्टचंच आपण बाही चेक करणार आहोत मध्यातून. तर या पद्धतीने गोलाकार फिरवत मी बाही चेक करून घेतली. तर एकदम परफेक्ट बाही बसत आहे, बघू शकता आपली बाही. तर अस्तरवरती आपलं सर्व प्रिन्सेस कट ब्लाउजचं 34 साईजचं कटिंग करून झालेलं आहे. आता हे सर्व पार्ट ठेवून आपण मेन फॅब्रिकवरती कसं कटिंग करायचं ते व्यवस्थित स्टेप बाय स्टेप बघूया.
तर इथे बघा हा आपला मेन फॅब्रिक आहे बघू शकता. तर इथे बाहीची डिझाईन आहे आणि इथे पानगळ्याचा आकार आहे बघू शकता आपल्या ब्लाऊजला. तर अगोदर आपण यातून बॅक पार्ट आहे तो कट व्यवस्थित हा साईडला काढून घेऊया. तर ते 5 नंबरची शिलाई असते बघू शकता, ते आपण व्यवस्थित उसवून घेऊया. म्हणजे यातला बॅक पार्ट आपल्या साईडला ठेवून देऊन त्याचं नंतर कटिंग करून घेऊ आपण. अगोदर फ्रंट पार्टचे सर्व पार्ट कसे ठेवायचे हे बघूया स्टेप बाय स्टेप. तर हे कापड आहे ते मी माझ्याकडे फिरवून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा बॅक पार्ट आहे बघू शकता. तिथे आपली बाही या पद्धतीने ठेवूया आपण आणि हा प्रिन्सेस कट भाग आपण असा ठेवणार आहे. अगोदर मी कच्चं इथे सर्व पार्ट ठेवून बघते म्हणजे कोणत्या पार्टवर कसा पार्ट आपला व्यवस्थित बसत आहे, कुठे कमी तर पडत नाहीये ना. तर इथे बघा मी सरळ माझ्याकडे ब्लाऊज पीस फिरवलेला आहे. आता तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. तर अगोदर मी हा गळा आहे तो आपण कटिंग केलेला व्यवस्थित आलेला आहे की नाही हे चेक करून घेते. तर बघू शकता थोडासा आकार आहे तो वरच्या साईडला येत आहे, तो मी व्यवस्थित आकार आहे तो त्या डिझाईनवरती ड्राफ्टिंग करून घेते म्हणजे आपला प्रॉपर शेप आहे तो पानगळ्याचा येईल. तर इथे मी आकार आहे तो आता व्यवस्थित देऊन घेते, थोडासा गोलाकार. असा हा सुंदर असा पानगळ्याचा शेप आहे तो मी तिथे देऊन घेतला बघू शकता या पद्धतीने. तर आता तो कट करून घेऊया आणि तो आकार आहे तो दुसऱ्या साईडला पण छापून घेऊया, दुसऱ्या भागाच्या साईडला म्हणजे आपले दोन्ही इक्वल पार्ट आहेत ते तयार होतील. या पद्धतीने तो एकावरती एक ठेवून आता मी दुसरा शेप पण त्याच पद्धतीने कट करून घेतला. त्याच आकारावरती बघू शकता. बऱ्याच वेळा काय होतं पानगळा आहे तो घातल्यानंतर पसरतो, त्याच्यासाठी शिलाईच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप याच्या टिप्स सांगणार आहे मैत्रिणींनो आणि त्याचा डिटेल सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे. आज फक्त मी तुम्हाला हा ब्लाऊज आहे तो डिझायनर ब्लाऊज कसा कट करायचा असतो सर्व पार्ट ठेवून हे स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. तर इथे बघा आपला हा पानगळ्याचा शेप आहे तो आता सुंदर दिसत आहे बघू शकता. तर याला व्यवस्थित आता आपण पिनअप करून घेऊया आणि नंतर मग सगळे पार्ट आहेत ते आपण व्यवस्थित कट करून घेऊया. तर या दोन्हीतलं अंतर बघा आता बरोबर 5 इंच आलेलं आहे. 2.5 इंच गळा खोली होती आपली. पद्धतीने ते मार्किंग करून घेतलं आणि सर्व पार्टला आता व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं आहे. म्हणजे इकडे तिकडे आपले पार्ट आहेत ते जाणार नाहीत मैत्रिणींनो. तर इथे हा प्रिन्सेस कटचा पार्ट पण मी व्यवस्थित ठेवून घेतला आणि त्याला पण व्यवस्थित पिनअप करून घेतलं. आणि इथे आपली बाही येणार आहे बघू शकता. तर इथे सर्व पार्ट आपले या पद्धतीने दिसत आहेत बघू शकता. तर ते आता मी व्यवस्थित कट करून घेते एक्स्ट्राचं मेन फॅब्रिकवरती मार्जिन घेऊन. अर्धा ते 1 इंचाचं तुम्ही एक्स्ट्राचं कापड घ्यायचं आहे मैत्रिणींनो मेन फॅब्रिकचं, म्हणजे आपण ते नंतर कट करू शकतो. तर इथे सर्व पार्ट आहेत ते मी इथे व्यवस्थित कट करून घेते. तर याचा शिलाईचा व्हिडिओ पण मी लवकरच अपलोड करणार आहे मैत्रिणींनो. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करा, कारण असे छान छान डेली व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत अगदी सोप्या पद्धतीने घरबसल्या. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला माझ्या एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर इथे बघा आता आपला हा बॅक पार्ट राहिलेला होता कट करायचा, तो पण मी या पद्धतीने फोल्ड करून कट करून घेतला. तर अगदी सोपी पद्धत आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंगची. तसेच कटोरी ब्लाऊज कटिंगचे पण भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत मैत्रिणींनो, तिथे जाऊन नक्की बघत चला. तर याचं स्टेप बाय स्टेप स्टिचिंग लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.